तर IPL मॅच आणि मसाला या आमच्या शोमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज पण आपण IPL मधीलच एका मॅचचा बद्दल चर्चा करणार आहोत। अर्थातच काल झालेली मॅच RCB विरुद्ध KKR। आता RCB विरुद्ध KKR म्हणायचे की विराट कोहली विरुद्ध KKR म्हणायचा प्रश्नच आहे, कारण की विराट कोहली पूर्णपणे एकटा सर्व सामन्याची धुरा संघाची धुरा घेऊन चाललाय असं कुठेतरी दिसून येते। आणि कालच नाही बरीच वर्ष बोललो तरी काय वावगं ठरणार नाही। नुसत्या झाल्या त्याच्या 3 सामन्यात पण विराट कोहली एकटा चांगली बॅटिंग करतोय, त्याला सोबत तशी मिळत नाही असंच ओव्हरऑल वाटतंय। सगळ्या अशा सोशल मीडियावरील चर्चा आहेत आणि याच चर्चेसाठी आज माझ्यासोबत माझा कलीग पराग आहे। तर पराग, तुला काय वाटतं हे जे सोशल मीडियावर सुरू आहे की विराट कोहली एकटाच संघाला घेऊन चाललाय, हे बरोबर आहे की कितपत, काय वाटतं? नाही, बरोबरच आहे ते, कारण की इतके वर्ष 16 वर्ष झाली विराट कोहली एकटाच खेळतोय। त्याच्यावर फाफ डु प्लेसी असेल, क्रिस गेल असेल, सगळे असतील तरी बॉलरचं काही कॉन्ट्रीब्युशन नाही आहे। कालची मॅच बघितली, काल पण सिराजने पहिल्याच ओव्हरमध्ये त्याला जवळजवळ 20 रन मारले। त्यांनी 7व्या ओव्हरमध्ये पण त्यांनी तेवढेच मारले 20, 11व्या ओव्हरमध्ये पण 20 मारले। त्यांची बरोबर कोलकाता नाईट रायडर्सने बरोबर स्ट्रॅटेजी ठरवलेली की बाबा इतके रन या बॉलरला मारायचे, त्याप्रमाणे ते खेळत गेले। फक्त विराट कोहली कसा की तो घाबरून ठेवत होता त्यांना। बरोबर, म्हणजे आता तू बोलतोय जसं बॉलर्सचं कॉन्ट्रीब्युशन नाही आहे, पण मुळात कुठेतरी टीम मॅनेजमेंटचा प्रश्न आहे, कारण की RCB एवढी स्ट्रॉंग टीम, एवढा मोठी टीम मॅनेजमेंट आहे, पण आधीपासून त्यांचं म्हणजे टीम सिलेक्ट करण्यात कुठेतरी चुकतंय का? म्हणजे मोठे प्लेयर्स तर असतातच, पण जास्त वेळा भरपूर वेळा बॅटिंग युनिटच जास्त स्ट्रॉंग असतं असं दिसून येतं। आणि यावर्षी पण तसंच कुठेतरी दिसते। कॅमेरॉन ग्रीनला त्यांनी घेतलाय ट्रेड करून, पण तरी पण तो पूर्णपणे बॉलिंग नाही करू शकत। आणि एक स्टार बॉलर म्हटलं तर कोण आहे त्यांच्याकडं? मोहम्मद सिराज, जो इंटरनॅशनल लेवलवर टेस्ट क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतोय, पण तिथेच T20 मध्ये त्याचा काय फॉर्म अजिबात खास नाही हे दिसून आले आतापर्यंत। IPL मध्ये तर अशी काही चमकदार कामगिरी केलीच नाही। मग या सर्वांमुळे टीम मॅनेजमेंटवर पण कुठेतरी प्रश्न उपस्थित होत आहेत ना? नक्कीच प्रश्न उपस्थित होणार टीम मॅनेजमेंटवर, कारण की 16 वर्ष झाली अजूनही त्यांचे बॉलर्स काही कॉन्ट्रीब्यूट करत नाही। अजून एक सशा मला तुला विचारायचं वाटतं की आत्ता सध्या सोशल मीडियावर जे सध्या व्हायरल होते विराट कोहलीबद्दल, त्यात एक प्रतिक्रिया व्हायरल होते सुनील गावस्कर, त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? हां, ती वाचली मी, पण सुनील गावस्कर म्हटले की विराट कोहलीनं ज्याप्रमाणे खेळत होत्या त्याप्रमाणे त्याने 120 रन मारले असते जर त्याला सोबत मिळाली असती। आता ते पूर्णपणे बरोबरच वाटतं की विराट कोहलीनं पहिल्या बॉलला 4ने सुरुवात केली, त्यानं स्टार्कला 4 मारला सुरुवातीच्या पहिल्या बॉलला, तरी पण तो 83 पर्यंत जाऊ शकला। सुरुवातीतून शेवटपर्यंत 20 ओव्हर तो खेळला, आणि विराट सारखा प्लेअर जर 20 ओव्हर स्ट्राईकवर आहे आणि तो सेंचुरी नाही करणार असं होऊच नाही शकत। पण याचं कारण होतं ते म्हणजे त्याला सोबत नाही मिळाली। आणि हे जर प्रॉब्लेम आता IPL साठी तरी सोडून द्या बाजूला, IPL देशाचा गेम नाही आहे, एंटरटेनमेंटसाठी असंच मला तरी पर्सनली वाटतं। आणि देशासाठी म्हटलं तरी T20 वर्ल्ड कप, पण T20 वर्ल्ड कपला पण जर विराट अशा समजा प्रेशरमध्ये जाणार असेल, सोबतीचा तर नसेल तिथे, पण तिथे पण फॉर्म खराब होऊ शकतो। आणि इंडियात असंच असतं, म्हणजे एखाद दुसरा प्लेयरच दरवेळेला टीमला पुढेपर्यंत घेऊन जाणार असेल तर त्याचा फायदा नाही। त्यामुळे टीम स्पिरिट हे खूप महत्त्वाचं आहे, आणि RCB साठी ते भरपूर वर्ष दिसून येते। अजून एक प्रतिक्रिया, आता तू प्रतिक्रियांचा विषय काढला असता मला वाटतं गौतम गंभीरनं एक स्टेटमेंट केलं मॅचच्या आधीच, ते म्हणजे KKR RCBला कायमच हरवत आले आणि काल पण भारी पडणार असं तो बोललेला। प्लस तो बोलला की RCB टीमने अजूनपर्यंत एकही ट्रॉफी जिंकलेली नाहीये, इतके स्टार प्लेयर असून। मग त्यांना कुठल्या गोष्टीचा जास्त म्हणजे गर्व आहे किंवा काय असं थेट त्यानं विचारलेलं, आणि ते कुठेतरी बरोबर वाटतं मला तरी, कारण की एकटा विराट कोहली खेळत चाललाय, त्यांच्याकडे इतरी स्टार होते, AB de Villiers खूप चांगली कामगिरी केली आहे, पण ते कधी कप जिंकू शकले नाहीत। मग असं असताना गौतम गंभीरच्या प्रतिक्रियांवर बरेच त्याला म्हणजे विरोधातही जात आहेत की असं तर काय नाहीये। पण तुला पर्सनली काय वाटतं की म्हणजे गौतम गंभीर बोलले ते बरोबर आहे की काय? RCB ट्रायच करत नाही, मग मॅनेजमेंटचाही प्रश्न आलाच यात सगळ्या? नक्कीच हे बरोबर आहे, कारण की 16 वर्ष जर तुम्ही एक कप जिंकू शकत नाही IPLचा, 2001 फायनलमध्ये जाऊन पण तुम्ही ते कप जिंकू शकत नाही, मग काय म्हणजे 2016 मध्ये तुम्ही 16 वर्ष काय केलं मॅनेजमेंटने? हां, मग ह्यात हा सगळा मुद्दा तोच आहे की टीम मॅनेजमेंटच कुठेतरी दोषी आहे। पण या सगळ्यात बळी पडतो तो नव्या येणाऱ्या खेळाडूंचा, म्हणजे आता काल यश द्याल सारखा एक यंग टॅलेंट आहे जो RCB मध्ये आलाय, असे बरेच यंग टॅलेंट त्यांनी घेतले, पण त्यांनाही टीम मॅनेजमेंट तितकी खास असल्यामुळे कदाचित चांगली कामगिरी करता येत नाही। आणि विराट कोहली जो एकटाच सगळं खांद्यावर रोज घेऊन चाललाय, त्याचं तर अजूनपर्यंत माहीत नाही आता पुढेही त्यालाच घेऊन जायचंय की आता बॅटिंग तर प्रश्न आहेतच। आणि असे तुमचे कोणते प्रश्न असतील कुठल्याही खेळाडूबद्दल आणि चर्चाबद्दल तुम्हाला काय वाटते कॉमेंटमध्ये नक्की सांगा, आणि पाहत राहा पुढारी न्यूज।